शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 18वा पर्यावरण आणि आपण. मुलांनो, आज आपण पर्यावरणाविषयी माहिती घेणार आहोत. प्राणी ज्या नैसर्गिक परिसरामध्ये वाढतात, राहतात त्याला पर्यावरण असे म्हणतात. त्यामध्ये जमीन, हवा, पाणी, सूर्यप्रकाश या सर्वांचा समावेश होतो. पर्यावरणामध्ये जे प्राणी राहतात त्यांना पर्यावरणाशी जुळून घ्यावे लागते आणि जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच पर्यावरण हा आहे. त्यामुळे आपण पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. पर्यावरण आपल्या अनेक गरजा पूर्ण करत असते. अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टींची पूर्तता पर्यावरणामार्फतच होते. या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. जंगलतोड. मुलांनो, जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे 600 कोटींच्या घरामध्ये आहे. या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नातून माणूस नवनवीन तंत्रज्ञान शोधून काढत आहे, त्याचा वापर करत आहे आणि यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोत वापरत आहेत. पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांची निवारे असतात, परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे शेती, वसाहती, उद्योगधंदे तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड होते. काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात किंवा खोलगट भूभागात भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाते आणि रस्त्यांची निर्मिती केली जाते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लोहमार्ग तयार केले जातात आणि जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात. झाडावरती अनेक प्रकारच्या पक्ष्यांची घरटी असतात. अस्वल, हरिण, हत्ती, माकड, वाघ यासारखे प्राणी जंगलामध्ये राहतात. म्हणजेच घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो. जंगलातच त्यांच्या गरजांची पूर्तता होते आणि जंगले कमी झाली की तेथील जैवविविधतेचा ऱ्हास होतो. त्यामुळेच जंगलांचं म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. प्रदूषण. मुलांनो, प्रदूषण ही एक समस्या फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करता ते जलस्रोतामध्ये सोडले जाते आणि त्यामुळे पाण्याचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आपण पाहतो की कारखान्यातून मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी सोडलं जातं. असे दूषित पाणी जमिनीमध्ये मुरते व जमीन ही नापीक बनते. तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व कीटकनाशके वापरली जातात आणि ही रसायने मातीमध्ये जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी ही नद्यांमध्ये पोहोचतात आणि याच कारणामुळे पाण्याचे व मातीचे हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत राहते आणि अशा कारणामुळेच सजीवांची संख्या ही कमी होऊ लागते आणि शेवटी हे सर्व जे सजीव आहेत ते नामशेष होतात. तर या सजीवांना पर्यावरणामध्ये टिकवण्यासाठी आपण स्वतः देखील प्रयत्न करणे म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. मुलांनो, इंधनाचा घरगुती वापर होतोच. याशिवाय माणसाने मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखाने उभे केलेले आहेत आणि या कारणामुळेच इंधनाचा वापर देखील
मोठ्या प्रमाणावरती होऊ लागलेला आहे. मुलांनो, एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणावर हवेमध्ये मिसळतो, तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलांचा ऱ्हास होत आहे आणि यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती या अपुऱ्या पडत आहेत आणि त्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत वाढत आहे आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमानामध्ये देखील वाढ होते आणि अशी तापमान वाढ जगाच्या सर्वच भागामध्ये आपल्याला दिसून येते. आणि याशिवाय मुलांनो, इंधनाच्या ज्वलनातून काही विषारी वायू तसेच मोठ्या प्रमाणावर धूरही निर्माण होतो. त्याचबरोबर उद्योगधंद्यातूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात आणि त्यामुळेच हवेचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते. पर्यावरण संतुलन राखण्याची गरज. मुलांनो, मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गातील हवा, पाणी, जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे मोठे बदल घडून येत आहेत आणि या कारणांमुळे अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे. परिणामी जैविक घटकांचे अस्तित्वही नष्ट झालेले आहे. पर्यावरणाच्या एका घटकामध्ये बिघाड झाला तर त्याचा इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होतो आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी नामशेष होत असतात आणि सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे. त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळं या पर्यावरणाचं संतुलन राखण्याची आणि रक्षण करण्याची जबाबदारी ही आपली सर्वांचीच आहे. तुम्हाला माहीत आहे का, विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेष झाले तर अनेक अन्न साखळ्यांमधील काड्या नष्ट होतील आणि त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्वच जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोलमडल्याशिवाय राहणार नाही, असं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यामुळे हे पर्यावरणातील अन्नसाखळ्या टिकवून ठेवणं ही सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या गरजा आणि पर्यावरण. मुलांनो, अन्न, पाणी, वस्त्र या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत आणि त्यांची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो. याशिवाय अभ्यास, खेळ, हौस, मनोरंजन यासाठीही आपण अनेक साधनांचा उपयोग करतो. आपल्याला लागतील तेव्हा त्या गोष्टी उपलब्ध असाव्यात म्हणून त्यापैकी अनेक गोष्टी आपण घरामध्ये साठवून ठेवतो आणि या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातूनच मिळतात. आपलं पर्यावरण हे जगभरातील सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करत असतं आणि त्यामुळेच पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे. मुलांनो, मानव हा निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे आणि याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी आपण टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे आणि एखादं साधन जितकं जास्त तितके दिवस वापरणे याचा सर्वांनीच गांभीर्यानं विचार करायला हवा आणि आपण सर्वांनी आपलं पर्यावरण अधिक सुरक्षित कसं ठेवता येईल याचा विचार करणे खूप आवश्यक आहे. म्हणजेच काय की आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये, जैवसृष्टीचे
नुकसान होऊ नये यासाठी आपण जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न केले पाहिजेत. आपण सर्वांनी याचा निर्धार केला पाहिजे. पर्यावरण संरक्षणाचे जागतिक प्रयत्न. मुलांनो, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जातात. जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्यांविषयी जाणीव जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यावरणामध्ये हवा, पाणी, जमीन प्रदूषण होणार नाही किंवा जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत आणि त्याचं सर्वांनी पालन करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न. मुलांनो, जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला आपण जैवविविधता उद्यान असे म्हणतो. आणि यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो. जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंदही घेता येतो आणि त्यामुळे निसर्गाविषयी आस्था आपली वाढीस लागते. निसर्गाविषयी आपल्यामध्ये प्रेम निर्माण होते. राष्ट्रीय उद्याने. वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने काही जी महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात. उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अशा क्षेत्रामध्ये वन्यजीवांचं संरक्षण केलं जातं, संवर्धन केलं जातं आणि त्यासाठीच ही क्षेत्रे राखून ठेवली जातात. अभयारण्ये. मुलांनो, विशिष्ट प्राण्यांचे, वनस्पतींचे संरक्षण व्हावे, संवर्धन व्हावे यासाठी काही वनक्षेत्र राखीव ठेवले जाते आणि अशा राखीव क्षेत्रालाच अभयारण्य म्हणतात. उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य आणि या अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी किंवा वन्यजीव यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जातं. मुलांनो, पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होत आहे आणि म्हणून जंगलातील वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. यासाठी जंगल तोड थांबवली गेली पाहिजे. वृक्षारोपण करून वनस्पतीचं संरक्षण केलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर म्हणजेच वनस्पतीवरती अवलंबून असणाऱ्या वन्यजीवांचे संरक्षण होईल आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचं आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झालेला आहे आणि उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात. तेथे घरटी बांधतात, अंडी घालतात आणि पिले मोठी झाल्यावर ते पिलांसह परत जातात. हे रोहित पक्ष्याचं चित्र तुम्हाला समोर दिसत आहेत आणि अलीकडे या तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते आता येथे येईनासे झालेले आहेत. म्हणजेच त्यांचं येण्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यामुळं ते पक्ष्यांचं अभयारण्य म्हणून जाहीर केलेलं आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे माळढोक पक्ष्याचं अभयारण्य आहे. हे मोठे वजनदार पक्षी त्यांच्या डौलदार चालीबद्दल हे प्रसिद्ध आहेत. तर हे समोर दिसणारं चित्र माळढोक
पक्षाचा आहे. गवताळ प्रदेशातील माळरानावर अधिवास असणारे हे पक्षी कीटक खातात आणि मांसासाठी व अंड्यांसाठी त्यांची शिकार केल्यामुळे त्यांची संख्या ही दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. महाराष्ट्र शासनाने नान्नजचे क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून रक्षित केलेले आहे आणि याच माळरानात हरणे देखील आढळतात. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेले मोराची चिंचोली हे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे 2500 मोर आहेत. येथे पूर्वापार लावलेली चिंचेची खूप झाडे असून झाडांची निगा राखल्यामुळे तेथील पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे आणि या गावात मोरांना अभय मिळालेलं आहे आणि त्यामुळेच या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोरांची संख्या आहे. देवराई. मुलांनो, देवराई एक वरदान आहे. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे असे राखीव वन होय. अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते. भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे आणि देवराई हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. देवराईमध्ये एकही झाड तोडले जात नाही, त्यामुळे देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा अनेक देवराया आहेत. मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवने म्हणून ओळखल्या जातात आणि देवरायांमध्ये वनस्पतीच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते आणि या देवराया प्राचीन काळातील अभयारण्येच आहेत. म्हणजे आता आपण जंगलांना अभयारण्य असे म्हणतो, तर या प्राचीन काळातील म्हणजेच या देवरायांना प्राचीन काळातील अभयारण्येच म्हणावं लागेल. मुलांनो, हे नेहमीच लक्षात ठेवा की निसर्ग सर्वांची गरज भागवतो, परंतु तो हाव भागू शकत नाही. त्यामुळे आपल्याला गरज असेल तेवढंच आपण पर्यावरणातून घेतलं पाहिजे आणि पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. निसर्ग आपल्याला हव्या असणाऱ्या सर्व गरजा पूर्ण करतो, त्यामुळं त्याचं संरक्षण संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण या पाठामध्ये काय शिकलो? पर्यावरणातील जैविक, अजैविक म्हणजेच सजीव व निर्जीव घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. उदाहरणार्थ, पाणी या अजैविक घटकावर सर्व जैविक घटक अवलंबून असतात. वेगवेगळ्या प्रदेशात तेथे असलेल्या घटकानुसार वेगवेगळे प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात, कारण त्यांच्या वाढीला पोषक घटक जिथे उपलब्ध होतात तिथेच त्यांची वाढ होत असते. वातावरणातील वायुचक्रे, पर्यावरणातील जलचक्रे तसेच अन्नसाखळ्या यांच्यामध्ये हजारो वर्षांपासून संतुलन कायम राखले गेलेले आहे. पाणी दूषित झाल्यामुळे म्हणजेच त्याचे प्रदूषण झाल्यामुळे त्यात राहणाऱ्या वाढणाऱ्या वनस्पती व जलचरांना मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचतो. मानव मोठ्या प्रमाणात पर्यावरणात ढवळाढवळ करीत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. पर्यावरणाचा हा समतोल राखण्यासाठी आपणच प्रयत्न केले गेले पाहिजेत. वनस्पती व प्राणी यांना संरक्षण मिळावे यासाठी देवराई जैवविविधता उद्याने, राष्ट्रीय उद्याने व
अभयारण्ये यांची निर्मिती होते. धन्यवाद.